हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आता बाहेरची बाधा, करणी, सततचा आजारपण, घरात सतत भांडणे होणं, कोणी काय केलंय तर त्या व्यक्तीला त्रास होणं, बाहेरील काही आहे म्हणून घरात कलह होणं, पैसा घरात टिकत नाही, पैसा येतो पण कुठे जातो हेच कळत नाही. तर हा जो उपाय आहे ना, तो तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. आता जेव्हा केव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हापासून किंवा मंगळवार, गुरुवार, शुक्रवारपासून तुम्ही या उपायाला नक्की सुरुवात करू शकता. आणि आता तर श्रावण महिना सुरू होणार आहे, चातुर्माससुद्धा सुरू झालेला आहे, तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू केलात तरीही चालेल. आता आपण मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अमावस्येला हा उपाय करत असतो, पण घरात सकारात्मकता यावी यासाठी खूप सारे उपाय करत असतो. म्हणून त्या हळदीमध्ये काही वस्तू मिसळून आपल्या मुख्य उंबरठ्याला केलं तर घरातील वातावरण बदलताना तुम्हाला दिसून येईल आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील, याचा पण तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. आता आपल्या घराचा मुख्य दरवाजाच असा असतो की जिथून सकारात्मकता प्रवेश करते आणि तिथूनच नवीन संधी येतात, पण त्याचबरोबर तिथूनच घरात नकारात्मकतासुद्धा येते. आणि जे आपण पाहतो, ऐकतो की आपण कुठे जातो, कोणती जागा कशी आहे किंवा कशी असेल आपल्याला माहीत नसतं. तर अशा वेळी आपल्या पायाला लागूनच घरात नकारात्मकता येण्याची शक्यता देखील असते. मग या पद्धतीने तुम्ही रोज कंटिन्युटीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं, हा पूर्ण चातुर्मास हा उपाय केलात तर सोन्याहून पिवळं असेल. आता पूर्ण चातुर्मास नाहीच जमलं तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही नक्की करू शकता. याला कोणतंही बंधन नाही. तुम्हाला जेव्हापासून वाटेल, आता तुम्हाला वाटते हां आजपासून करायला हवंय, तर तेव्हापासून तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे. आता 10 वाजता केलात किंवा त्यानंतरला अजून वेळ झाला तर तुम्ही केलात तर असं नाही, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे किंवा शक्यतो 9च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही संध्याकाळी सुद्धा दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30च्या वेळेला हा उपाय करू शकता. तुम्हाला जशी योग्य वेळ वाटेल, सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्ही त्यानुसार तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जेव्हा वाटेल, आता तुम्ही एक दिवस सकाळी केलात, एक दिवस संध्याकाळी केलात, तर असं नाही. तुम्ही जर सकाळी करणार असाल तर कंटिन्युटीमध्ये तुम्हाला सकाळीच करायचं आहे, संध्याकाळी केलात तर तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे. तर तुम्हाला हळद घ्यायची आहे, त्यात थोडासा भीमसेनी कापूरचा चुरा करून त्यात घालायचा आहे, त्यात थोडं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकून सगळ्या वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यात थोडंसं स्वच्छ पाणी टाकून, थोडं स्वच्छ पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या वस्तू मिक्स करून याचं उंबरठ्याला लेपन करायचं आहे. याचबरोबर गुलाबाच्या सुगंधाचं अत्तर जर तुमच्याकडे असेल किंवा केवड्याचं किंवा मोगऱ्याचं अत्तर जर तुमच्याकडे असेल तर त्यात 1 किंवा 2 थेंब टाकू शकता. कारण माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे. कारण जिथे स्वच्छता, जिथे सुगंध असतो तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात यामुळे येऊच शकत नाही. तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करू शकत नाही. एखाद्या दिवशी एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर नका टाकू, हरकत नाही. तुम्ही ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या वस्तू टाकून तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. नुसताच कापूर टाकून किंवा गोमूत्र टाकून केला तरीही चालेल, पण दररोज नियमितपणे हा उपाय करायचा आहे. सगळ्यात आधी लेपन करायचं, त्यानंतरला कोरड्या हळदीने उंबरठ्याच्या मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही साईडला रांगोळी काढू शकता किंवा रांगोळीने स्वस्तिक काढू शकता, पण मध्यभागी तुम्हाला कोरड्या हळदीनेच स्वस्तिक काढायचं आहे. कारण हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं वाहायची आहेत. त्यानंतरला कापूरदानीमध्ये कापूर आणि 2 लवंगा ठेवून त्या जाळायच्या आहेत, पण उंबरठ्याच्या बाहेर जाळायच्या आहेत. रोज दारात दिवा लावू शकता, अगरबत्ती लावू शकता. तुम्ही सकाळी नसेल शक्य तर सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 1 दिवा उंबरठ्याच्या बाहेर नक्की लावत चला.
तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय न चुकता दररोज करायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास मदत होईल. अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.